Recording in. Hello, once again, very good evening to all of you. Today we are going to discuss about the tenses. ठीक आहे, आज आपल्याला काय करायचंय, आज आपल्याला इथं टेन्सची रिव्हिजन घ्यायची आहे किंवा टेन्सेस बघायचे आहेत. ठीक आहे, आता हे बघा, जे काही मुख्य प्रकार असतील काळाचे किंवा जे काही टेन्सचे मेन टाइप्स आहेत ते किती आहेत, 3 आहेत. बरोबर, 3 आहेत. राईट गाईज, कोणते टाइप आहेत ते? प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स अँड फ्युचर टेन्स. वर्तमान काळ, भविष्य काळ, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. ठीक आहे, आणि त्यामध्येही त्याचे काही 12 उपप्रकार पडतात. राईट, टेन्सचे काही सब टाइप्स आहेत. कोणकोणते आहेत बघा? सिंपल टेन्स, तुम्हाला अजिबात कन्फ्युज होणार नाहीये गाईज. ठीक आहे, एका महिन्यामध्ये टेन्स मध्ये तुम्ही परफेक्ट होताच. ओके, कारण एका महिन्यामध्ये आपण 5 वेळा टेन्सची रिव्हिजन घेत असतो. म्हणजेच काय, 3 महिन्यात आपण तिथं किती वेळा घेत असतो रिव्हिजन? 15 वेळा घेत असतो. ठीक आहे गाईज, चला तर आता बघा, पहिला आहे टेन्स सिंपल टेन्स. ओके, सिंपल टेन्स म्हणजेच काय? साधा काळ, साधा काळ. ठीक आहे, आता नेक्स्ट कोणता आहे बघा? नेक्स्ट आहे कंटिन्युअस टेन्स. त्याची जी काही ऑर्डर आहे ना ती तुम्ही ध्यानात ठेवायची. ठीक आहे, कंटिन्युअस टेन्स म्हणजेच काय? चालू काळ, चालू काळ. ओके, अँड थर्ड वन इज परफेक्ट टेन्स. परफेक्ट टेन्स अँड परफेक्ट टेन्स मीन्स व्हॉट? पूर्ण काळ, पूर्ण काळ. ओके गाईज, आणि लास्ट वाला कोणता आहे? परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ठीक आहे, मीन्स व्हॉट गाईज? पूर्ण चालू काळ, पूर्ण चालू काळ. ठीक आहे, आता हे बघा, तुम्हाला हे जे काही 4 टेन्सेस दिसत, 4 प्रकार दिसत असतील, किती काळामध्ये दिसतात बरं? एका काळात, 2 काळात, 3 काळात? सांगा बरं किती काळामध्ये दिसतात? जसे की पॅसिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस किती काळामध्ये दिसतोय, किती प्रकारामध्ये दिसतोय? 8 प्रकारामध्ये दिसतोय. राईट, तसंच इथे किती काळामध्ये दिसतात तुम्हाला? प्रकारामध्ये पॅसिव्ह व्हॉइस 8. राईट, आणि तरी काळामध्ये विचारले किती काळामध्ये दिसणार आहे? 3 काळामध्ये. राईट गाईज, म्हणजेच काय? 4 मल्टिप्लाय बाय 3 इज इक्वल टू, किंवा 4 इंटू 3 इज इक्वल टू 12. म्हणजेच काय, जे काही टेन्सचे सब टाइप्स आहेत, उपप्रकार आहेत, किती आहेत? 12 आहेत. बरोबर, ठीक आहे. तर आपल्याला ते 12ही प्रकार बघायचे आहेत. मग तुम्ही काय म्हणाल, मॅम आम्हाला 12 फॉर्म्युले लर्न करावे लागतील का? 12 फॉर्म्युला मला पाठ करावे लागतील का? नाही, तुम्हाला किती फॉर्म्युले तिथं लर्न करायचे गाईज? फक्त आणि फक्त तुम्हाला 6 फॉर्म्युले तिथं शिकायचे, लर्न करायचे. ओके, पण ते आधी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आहे. काय आहे? तुम्हाला काय जमलं पाहिजे? तुम्हाला जो काही तो हेल्पिंग वर्बचा चार्ट आहे ना, तो तुम्हाला तिथं ध्यानात ठेवावा लागणार आहे. तो मात्र तुम्हाला तिथं लर्न करावा लागणार आहे. ठीक आहे, कोणते बरं हेल्पिंग वर्बच्या ध्यानात ठेवायचे? तुम्हाला जर टू डू, हे बघा, टेन्स मध्ये परफेक्ट होण्यासाठी काय लागतंय? फक्त आणि फक्त टू डू चे हेल्पिंग वर्ब्स, टू बी चे हेल्पिंग वर्ब्स आणि टू हॅव चे हेल्पिंग वर्ब्स मोस्ट इम्पॉर्टंट आहे. अँड नेक्स्ट थिंग, जे काही प्रकार, जे काही वर्बचे फॉर्म्स असतात तेही मोस्ट इम्पॉर्टंट असतात. कोणते आहेत? V1, V2 अँड V3. आता तुम्हाला लर्न किती करायचे? फक्त V1, V2 आणि V3. ठीक आहे, जास्तीत जास्त. आता हे बघा, त्यात पण 2 टाइप असतात, रेग्युलर फॉर्म अँड इरेग्युलर फॉर्म्स. ठीक आहे, रेग्युलर वर्ब आणि इरेग्युलर वर्ब. रेग्युलर वर्ब म्हणजे एकदम सिंपल आहे. तो जो काही वर्ब आहे, मेन वर्ब, त्याला डी प्रत्यय लागतो किंवा ईडी लागतो किंवा आयईडी प्रत्यय तिथं लागत असतो. याला काय म्हणतो आपण? रेग्युलर वर्ब. पण जर एखाद्या मेन व्हर्बला त्याच्या फॉर्म्स मध्ये डी, ईडी किंवा आयईडीचा प्रत्यय लागला नाही, तर जे काही ते व्हर्ब्स असतात, कसे असतात? इरेग्युलर व्हर्ब्स असतात. त्यालाच आपण काय म्हणत असतो? अनियमित क्रियापद आपण त्याला म्हणत असतो. ओके गाईज, चल तर आता हे बघा, फॉर एक्झाम्पल इरेग्युलर व्हर्बचं मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते. कोणतं देणार आहे बघा मी ते एक्झाम्पल? स्पीक, स्पोक, स्पोकन, स्पीकिंग, स्पीक्स. स्पीक, स्पोक, स्पोकन, स्पीकिंग, स्पीक्स. ठीक आहे, आता एक मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, तुम्हाला फक्त मी 3 फॉर्म्स पाठ करायला लावलेत, लर्न करायला लावलेत. पुढचे नाही लर्न करायला लावलेत. ठीक आहे, पुढचे एकदम सिंपल आहे. ट्रिक काय आहे? V4 आणि V5 कसे ध्यानात ठेवायचे तुम्हाला? V4 मीन्स व्हॉट गाईस? V1 प्लस ING मीन्स व्हॉट? V4. ओके, आणि V5 म्हणजे काय बरं? आता एकदम सिंपल आहे. V5 म्हणजे काय? क्रियापदाला तिथं यस किंवा ईएस प्रत्यय लागतोय. कोणत्या क्रियापदाला? मेन व्हर्बला. V1 ला तिथं यस किंवा ईएस प्रत्यय लागत असतो. ओके, त्यालाच आपण काय म्हणतोय? V5. म्हणजेच काय? मेन व्हर्बला तिथं यस किंवा ईएस प्रत्यय लागतोय. ओके, यू हॅव टू रिमेंबर दिस थिंग काय. ठीक आहे, समजलंय? म्हणजेच काय, तुम्हाला फक्त लर्न करायचे. काय लर्न करायचंय? फक्त आणि फक्त V1, V2 अँड V3 हे फॉर्म्स लर्न करायचे. ओके, चलो सुरू करूयात आपण लगेच.
आणि आणखी एक सांगते तुम्हाला, सिम्पल टेन्स मध्ये तुम्ही टू डू चे हेल्पिंग वर्ब्स यूज करत असता. टू डू चे कशामध्ये? अफर्मेटिव्ह सेंटेन्स मध्ये आणि सॉरी अफर्मेटिव्ह सेंटेन्स मध्ये कधी कधी करता. ठीक आहे. आता बघा तिथं आपण निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये आणि इंट्रागेटिव्ह सेंटेन्स मध्ये तुम्हाला कंपल्सरी टू डू चे हेल्पिंग वर्ड्स यूज करावे लागतात. कशामध्ये? सिम्पल टेन्स मध्ये, साध्या काळामध्ये. राईट. आता जो काही कंटिन्युअस टेन्स मध्ये आहे, कंपल्सरी तुम्हाला टू बी चे हेल्पिंग वर्ड यूज करावे लागतात. ओके. आणि हे जे काही दोन टेन्सेस आहेत त्यामध्ये मात्र तुम्हाला कंटिन्यू टू हॅव चेच हेल्पिंग वर्ड तिथं लर्न करावे लागतात. आर यू गेटिंग माय पॉइंट? इज दिस पॉइंट क्लिअर? ओके. येस मॅम, आय गॉट इट. ऑल कॉन्सेप्ट्स आर क्लिअर? ओके. येस मॅम. येस येस येस. गुड. चलो, तुम्हाला ध्यानात काय ठेवायचंय बघा. टू डू, टू बी. चलो, समजले आता? मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आहे काय आहे? टू डू चे हेल्पिंग वर्ड्स, टू बी चे हेल्पिंग वर्ड्स आणि टू हॅव चे हेल्पिंग वर्ड्स. ठीक आहे. तुम्हाला जी काही डिक्रीजिंग ऑर्डर आहे ती ऑर्डर तुम्हाला ध्यानात ठेवायची. सिम्पल, कंटिन्युअस, परफेक्ट, परफेक्ट, कंटिन्युअस. ओके. एकदम सिम्पल आहे. आता आपल्याला बघायचे तिथे टेन्सेसचे पहिल्यांदा फॉर्म्युले बघणार आहोत आणि नंतर काय बघायचं आपल्याला तिथं? एक्झाम्पल बघायचे. ओके. 12ही काळांचे. आज आपण फक्त तिथं अफर्मेटिव्ह सेंटेन्स बघणार आहोत. नंतरच्या लेक्चर्सला आपण तिथं निगेटिव्ह सेंटेन्स बघूयात, इंट्रागेटिव्ह सेंटेन्स बघूयात. ओके. म्हणजे उद्याच्या लेक्चरला नाही. उद्या आपल्याला तिथं ऑक्झिलरी व्हर्ब्स घ्यायचे. ठीक आहे. आता आपल्याला 12ही काळाचे तिथं फॉर्म्युलेज बघायचे. ठीक आहे. आता पहिला काळ आहे तिथं सिम्पल टेन्स. ओके. सिम्पल प्रेझेंट टेन्स. सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजेच काय? साधा वर्तमान काळ. ओके. साधा वर्तमान काळ. त्याचा फॉर्म्युला बघायचा आहे. काय असणार आहे? सब्जेक्ट प्लस V1 और V5 प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट प्लस V1 और V5 प्लस ऑब्जेक्ट. आता काही मुलं म्हणतील मॅम आम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा मी V1 यूज करणार, जेव्हा वाटेल तेव्हा V5 यूज करायचंय, असं आहे का काही? आम्ही जर स्कूलमध्ये असलो आम्हाला वाटलं V1 यूज करणार, आम्ही जर घरी असलो आम्हाला वाटलं आम्ही V5 यूज करणार, असं नसतं काही. ठीक आहे. ते त्याचे काही स्पेसिफिक ग्रामॅटिकल रूल्स आहेत. ओके. यू हॅव टू रिमेंबर दिस रूल्स. आता हे बघा V1 जेव्हा तिथं करता, हे कर्त्यावर डिपेंड असतं. आय वी यू दे. आय वी यू दे करता असेल किंवा प्लुरल नाऊन असेल. ठीक आहे. वन मिनिट. वन मिनिट. आता हे बघा जेव्हा तिथं करता V1 आय वी यू दे असेल तेव्हा तुम्हाला तिथं मेन वर्ब यूज करायचं किंवा क्रियापदाचं पहिलं रूप यूज करायचं असतं. ठीक आहे. जेव्हा तिथं करता ही, शी, इट किंवा सिंग्युलर नाउन असेल, एक गोष्टी असेल. ठीक आहे. तेव्हा तुम्ही तिथे काय यूज काय करणार? V5 म्हणजेच काय? क्रियापदाचा पाचवं रूप तिथे तुम्ही यूज करणार आहात गाईज. ठीक आहे. आणि इथं काय? ऑन प्लुरल नाउन. ठीक आहे गाईज. चला, तर आता नेक्स्ट आपल्याला फॉर्म्युला बघायचा आहे. आता हे बघा सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट सगळीकडे सेमच राहणार आहे 12ही काळामध्ये. ओके. सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट फॉर्म्युलामध्ये, फॉर्म्युलामध्ये फक्त. नेक्स्ट तुम्हाला बघायचं आहे सिम्पल पास्ट टेन्स. सिम्पल पास्ट टेन्स. ठीक आहे. आता बघा सिम्पल पास्ट टेन्स मध्ये जो काही फॉर्म्युला असणार आहे तो काय असणार आहे? सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट इज सो सिम्पल. पहिल्या टेन्स मध्ये तुम्ही V1 किंवा V5 यूज करताय. दुसऱ्या टेन्स मध्ये तुम्ही तिचा V2 क्रियापदाचं दुसरं रूप तिथं यूज करताय. आता तिसरा टेन्स बघा सिम्पल फ्युचर टेन्स, साधा भविष्यकाळ. ठीक आहे. सिम्पल फ्युचर टेन्स, साधा भविष्यकाळ. त्याचा फॉर्म्युला बघा सब्जेक्ट प्लस विल. ठीक आहे. विल और शल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. फॉर्म्युला काय असणार आहे? तुम्हाला अगोदर पण सांगितलं सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट सेम आहे, फक्त चेंजेस मध्ये करायचे. ठीक आहे. सब्जेक्ट प्लस विल और शल प्लस ऑब्जेक्ट, शल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट म्हणजेच काय? विल ऑफ शल घ्यायचंय आणि त्याच्यानंतर मेन वर्क घ्यायचंय. ओके. नेक्स्ट आहे बघा, नेक्स्ट काय? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. ठीक आहे. मीन्स व्हॉट गाईज? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मीन्स व्हॉट? चालू वर्तमान काळ. त्याचा जो काही फॉर्म्युला असणार आहे सब्जेक्ट प्लस तुम्हाला काय सांगितलं बरं मी? हेल्पिंग वर्ब कोणते घ्यायचे? टू डू चे घ्यायचे, टू बी चे घ्यायचे की टू हॅव चे घ्यायचे? कोणते हेल्पिंग वर्ब यूज करावे आपल्या कंटिन्युअस टेन्स मध्ये? येस गाईज.
कोणते हेल्पिंग वर्ब यूज करायचे? टू बीचे. ठीक आहे. हेल्पिंग वर्ब ऑफ टू बी. टू बी. ओके. प्लस V1 प्लस ing मीन्स व्हॉट? V4. V4 प्लस ऑब्जेक्ट. V4 प्लस ऑब्जेक्ट. आता V4 म्हणजेच काय? V1 प्लस ing. क्रियापद जे क्रियापदचे काही मेन वर्ब असतं. मेन वर्बला आपण काय लावलं असतो प्रत्यय तिथं? काय लावलं असतो? ing प्रत्यय लावला असतो. ठीक आहे. आता नेक्स्ट तुम्ही बघू शकता गाईस. नेक्स्ट बघा. फिफ्थ पास्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट कंटिन्युअस टेन्स. ठीक आहे. पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्येही आता आपल्याला फक्त तुम्हाला सांगितलं मी आपल्याला फॉर्म्युले किती बघायचे? 6 फॉर्म्युले बघायचे. ते कसे बघायचे ते सांगणार आहे मी तुम्हाला. कंटिन्युअस टेन्स साठी आपण तिथं एकच जनरल फॉर्म्युला राईट डाऊन करणार आहोत. परफेक्ट टेन्स साठी आपण तिथं एकच जनरल फॉर्म्युला राईट डाऊन करणार आहोत. आणि परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये सुद्धा आपण एकच जनरल फॉर्म्युला तिथं राईट डाऊन करणार आहोत, जेणेकरून तुम्ही कन्फ्युज होणार नाही. ओके. पास्ट कंटिन्युअस टेन्स आणि नेक्स्ट काय? फ्युचर. फ्युचर कंटिन्युअस टेन्स. ठीक आहे. चालू भविष्यकाळ. आता ह्याचा जो काही फॉर्म्युला असणार आहे बघा. कोणता आहे? फॉर्म्युला कोणता आहे? सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब ऑफ टू बी प्लस बी फोर प्लस ऑब्जेक्ट. तिन्हीचाही हा कॉमन फॉर्म्युला आहे. ठीक आहे गाईज. प्रेझेंट पास्ट आणि फ्युचर टेन्स तिन्हीचाही हा कॉमन फॉर्म्युला आहे. ओके. फक्त तुम्हाला हाच फॉर्म्युला तिथं लर्न करायचा. ओके. नेक्स्ट आहे बघा. नेक्स्ट आहे सेव्हन्थ फॉर्म्युला. सेव्हन्थ नंबरचा फॉर्म्युला कोणता आहे? टेन्स प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स साठी नेक्स्ट आहे पास्ट परफेक्ट टेन्स साठी टेन्स. नेक्स्ट फ्युचर परफेक्ट टेन्स. परफेक्ट टेन्स. ओके. आता या तिन्हीसाठी आपल्याला कंबाईन फॉर्म्युला तिथं राईट डाऊन करायचा आहे. ओके. कोणता असणार आहे बघा आता. तुम्हाला काय सांगितलंय बरं मी तिथे हेल्पिंग वर्ब कोणतं यूज करायचंय? हेल्पिंग वर्ब ऑफ टू बी, हेल्पिंग वर्ब ऑफ टू हॅव आणि हेल्पिंग वर्ब ऑफ टू डू. कोणतं करायचं यूज गाईज? वनिता मॅम नाही. फर्स्ट राऊंड. येस नूतन मॅम. प्रिया मॅम. बरोबर आहे. येस साक्षी मॅम. पवार मॅम. येस. काय करणार आहे? सब्जेक्ट ऍडजेक्टिव्ह प्लस हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब कशाचं येणार आहे? टू हॅव. टू हॅव कशामध्ये? हे जे काही खालचे दोन टेन्स आहेत ना, खालचे 6 टेन्स, खालचे 6 त्याला आपल्याला टू हॅव हेल्पिंग वर्ब यूज करायचंय. ठीक आहे. प्लस पूर्ण काळ आहे. परफेक्ट टेन्स मीन्स व्हॉट? पूर्ण काळ. पूर्ण काळ म्हटल्यावर काय काय घ्यायचं आपल्याला तिथं? V3 क्रियापदाचं तिसरं रूप तिथं घ्यायचं आपल्याला. प्लस ऑब्जेक्ट. प्लस ऑब्जेक्ट किती सोपं आहे बघा बरं. इथं तुम्हाला V4 आणि इथं तुम्हाला फक्त काय घ्यायचं? V3 घ्यायचंय. ओके. बाकी फॉर्म्युला सेम आहे ना. हे बघा इथं V4 आहे, इथं V3 आहे, इथं V नॉट शेल V1 आहे, इथं V1 वरती पहिले. एकदम सिंपल आहे. स्मार्ट वर्क करायचंय, हार्ड वर्क करायचं नाही. ओके. ठीक आहे गाईस. नेक्स्ट आहे कोणता टेन्स राहिला आता? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ठीक आहे गाईस. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. नेक्स्ट past perfect continuous tense. Tense. Future perfect continuous tense. Continuous tense. ठीक आहे. यासाठी आपल्याला एकच फॉर्म्युला राईट डाऊन करायचा आहे. कोणता आहे बरं तो फॉर्म्युला? सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब ऑफ टू हॅव. ऑफ टू हॅव. ठीक आहे. हेल्पिंग वर्ब ऑफ टू हॅव प्लस आता ऍडिशन काय करायचंय? बीन प्लस V4. बीन प्लस V4. ठीक आहे. प्लस V4 प्लस सिंस और फॉर प्लस ऑब्जेक्ट प्लस सिंस और फॉर प्लस टाइम. हा आहे त्याचा फॉर्म्युला. ठीक आहे. सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब ऑफ टू हॅव प्लस बीन प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट प्लस सिंस और फॉर प्लस टाइम. आता इथं जागा नाहीये. कधी सिंस यूज करायचं, कधी फॉर यूज करायचं तुमच्या मनावर नाहीये, माझ्या सुद्धा मनावर नाहीये. मी पण रूल्स नाही बनवले. ठीक आहे. ग्रॅमॅटिकल रूल्स आहेत. ग्रॅमॅटिकल रूल्स नुसार
आपल्याला सिन्स और फॉर तिथे यूज करावं लागतो. सो ते तुम्हाला थोड्या वेळाने एक्सप्लेन करते. ठीक आहे? चलो आता आपल्याला एक्झाम्पल्स तिथे घ्यायचे. ओके गाइस, नाउ वी आर गोइंग टू टेक सम एक्झाम्पल्स. ओके गाइस, चलो, नो प्रॉब्लेम. Is there any doubt? Is there any doubt, guys? No. चलो गाइस, नाउ वी आर गोइंग टू टेक वन एक्झाम्पल हिअर. ठीक आहे? जे काय एक एक्झाम्पल आहे आपल्याला सगळ्या काळामध्ये ते फिरवायचंय. ओके, चलो एक्झाम्पल घेऊयात एक गोष्टी करत्यासाठी. ठीक आहे? एक गोष्टी करत्यासाठी आपण एक्झाम्पल घेणार आहोत. तो सकाळी सफरचंद खातो. ठीक आहे? तो सकाळी सफरचंद खातो. काय येईल बरं? काय येईल आन्सर? सब्जेक्ट प्लस V1 और V5 प्लस ऑब्जेक्ट. येस, राईट गाईज, पवार मॅम, राईट. आता हे बघा, खातो क्रियापद काय आहे? इट. ठीक आहे? आता इट म्हणजे काय बरं? खाणे म्हणजे काय बरं? इट. ठीक आहे? इट झालं मेन वर्ब, क्रियापदाचं मुख्य रूप. प्लस एट म्हणजे काय? खाल्ले. खाल्ले. ठीक आहे? थर्ड फॉर्म आहे इटन, म्हणजे काय? खाल्लेले. ओके, V3. नेक्स्ट आहे, आता तुम्हाला काय सांगितलंय? V4 म्हणजे काय? ING लावायचा आहे. ओके, काय येईल मग आता इथं? इट्स. ठीक आहे? इट्स. आणि खाली काय येईल आता इथं? सॉरी, इटिंग. ING लावायचं. ठीक आहे? आणि इथं काय येणार आहे? इट सेल. ओके, म्हणजेच काय? V4 अँड V5. ओके गाय, आता इकडे बघायचंय तुम्हाला. आता एक क्वेश्चन करता म्हणल्यावर तुम्हाला माहिती आहे आपण क्रियापदाचं 5 रूप तिथे यूज करत असतो. मग काय घेता येईल बरं? बघा, सब्जेक्ट काय आहे? तो म्हणजेच काय? ही. प्लस V5 काय? इट्स. ही इट्स. एन ऍपल. आता ऑब्जेक्ट राईट डाऊन करा. एन ऍपल इन दी मॉर्निंग. इन दी मॉर्निंग. ठीक आहे? ही इट्स एन ऍपल इन दी मॉर्निंग. सब्जेक्ट झालाय ही. इट्स काय आहे? V2 आणि रिमेनिंग ऑब्जेक्ट एन ऍपल इन दी मॉर्निंग. म्हणजेच काय? आता पूर्णपणे जो काही करता आहे आणि जे काही ऑब्जेक्ट आहे ऍज इट इज राहणार आहे सगळीकडे. ओके, चेंज कशात होणार आहे? फक्त जो काही मधला पार्ट आहे त्यामध्ये चेंजेस होणार आहेत. आता हा कोणता झालाय? सिंपल प्रेझेंट टेन्स. खातो, खाल्ला, खाईल. खातो, खाल्ला, खाईल. खातो म्हणजे काय? सिंपल प्रेझेंट टेन्स. खाल्ला म्हणजे काय? सिंपल पास्ट टेन्स. खाईल म्हणजे काय? सिंपल फ्युचर टेन्स. ओके, ही आहे त्याची ओळख. हे बघा, खातो, खाल्ला, खाईल. पळतो, पळला, पळेल. लिहितो, लिहिलं, लिहील. ठीक आहे? नाचतो, नाचला, नाचेल. ओके, काढतो, काढला, काढेल. ओके, असे क्रियापद तुम्ही बनवू शकता. ठीक आहे? आता नेक्स्ट बघा, त्याने सकाळी सफरचंद खाल्ले. त्याने सकाळी सफरचंद खाल्ले. काय बरं आता इथं? त्याने सकाळी सफरचंद खाल्ले. सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. येस, वनिता मॅम, दॅट्स राईट. गुड. सिल्वा मॅम, दॅट्स राईट. कविता मॅम, दॅट्स राईट. शौर्य मॅम, येस, व्हेरी गुड. सुलभा मॅम, दॅट्स रॉंग. सुलभा झोरे मॅम. येस, साक्षी मॅम, दॅट्स राईट. काही आता इथं सब्जेक्ट ऍज इट इज राहणार आहे ना. ही बदलायचंय काय? फक्त V2 सॉरी V2. काय इथं? ही एट an apple in the morning. ठीक आहे गाइस, नेक्स्ट टेन्स. तो सकाळी किंवा तो सकाळी. ठीक आहे, तो सकाळी सफरचंद खाईल. ठीक आहे, तो सकाळी सफरचंद खाईल. काय येईल बरं आन्सर? व्हॉट विल बी द आन्सर गाइस? तो सकाळी सफरचंद खाईल. फ्युचर टेन्स आहे ना. येस गाइस, शी विल ईट an apple in the morning. ही विल ईट म्हणजेच काय? सब्जेक्ट प्लस विल प्लस V1. ईट an apple in the morning. ठीक आहे, आता हे बघा, तुम्ही म्हणाल मॅम इथं आपण शल का नाही घेतलं? ठीक आहे, आता इकडे बघा, विल आपण ऑल सब्जेक्ट साठी यूज करत असतो.
विल आपण ऑल सब्जेक्ट साठी यूज करतोय गाईज, तुम्हाला याच्या अगोदर सांगितलंय मी. ठीक आहे. आणि शल आपण कधी यूज करतो बरं? सिंगुलर नाउनला की प्लुरल नाउनला? एकवचनी करताना यूज करतो की अनेकवचनी करताना आपण शल यूज करत असतो? यू हॅव टू टेल मी गाईज. येस साक्षी मॅम, दॅट्स राईट, सर्वांचं बरोबर आहे. हा गुड, पवार मॅम. आता ते एकवचनी कर्त्यावरही डिपेंड नसतं, अनेकवचनी कर्त्यावरही डिपेंड नसतं. कशावर डिपेंड असतं गाईज? ते असतं फर्स्ट पर्सन वर डिपेंड. म्हणजेच काय? फर्स्ट पर्सन कोणकोणते आहेत? जेव्हा स्पीकर बद्दल बोललं जाते, जेव्हा वक्त्याबद्दल बोललं जाते. ठीक आहे. म्हणजेच काय? आय अँड वी, मी किंवा आम्ही, मी किंवा आपण. ठीक आहे. चलो, आता हे बघा, मग इथं तुम्ही म्हणून काय यूज केलंय? विल यूज करायचं. जर इथं असं असतं आम्ही सकाळी सफरचंद खाऊ, मी सकाळी सफरचंद खाईल, मग तिथं काय असतं? शल घेता आलं असतं किंवा विल हे घेता आलं असतं. ठीक आहे. ओके. नेक्स्ट आता आपल्याला बघायचे कंटिन्युअस टेन्स. आपले सिंपल टेन्स झाले, साधे काळ झाले, आता आपल्याला बघायचे चालू काळ. ओके. काय बघायचंय त्यामध्ये आता? तो सकाळी सफरचंद, सॉरी, तो सफरचंद खात आहे. ठीक आहे. तो सफरचंद खात आहे किंवा तो आता सफरचंद खात आहे. काय येईल बरं? जी काही कंटिन्युअस टेन्सची ओळख असते ना बघा, ती काय असते? त आहे, त होता, त असेल. म्हणजेच काय? क्रियापदाला तिथं त प्रत्यय लागत असतो. म्हणून तर आपण आयएनजी घेतो ना त साठी, आयएनजी. आणि इथं हेल्पिंग वर्ब. ओके. आता काय येईल मग इथं बघा? सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब ऑफ टू बी प्लस व्ही फोर प्लस ऑब्जेक्ट. ओके. काय येईल मग आता इथं? सब्जेक्ट काय आहे? ही नंतर हेल्पिंग वर्ब इज, ही इज, इट प्लस आयएनजी म्हणजेच काय? व्ही वन प्लस आयएनजी. ही इज इटिंग, आता ऑब्जेक्ट ही इज इटिंग एन ऍपल इन द मॉर्निंग. इन द मॉर्निंग. ठीक आहे. नेक्स्ट, तो आहे म्हणजेच काय? प्रेझेंट टेन्स आहे ना, राईट. आता आपल्याला पास्ट टेन्स बघायचा आहे. पास्ट कंटिन्युअस टेन्स, चालू भूतकाळ. तो सकाळी सफरचंद खात होता. तो सकाळी सफरचंद खात होता. काय येईल बरं? तो सकाळी सफरचंद खात होता, त होता. ठीक आहे. वॉज इटिंग. ठीक आहे. आता इथे तुम्ही बघू शकता काय बदललाय? तो सफरचंद. ठीक आहे. म्हणजे आहे आणि होता चेंज कसे झाले? फक्त हेल्पिंग वर्ब मध्ये झाले काय? ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला काय करावं लागणार आहे? फक्त आणि फक्त हेल्पिंग वर्ब चेंज करावं लागणार आहे. ओके गाईज. मग काय येईल आता इथं बघा? ही वॉज इटिंग an apple ही इज इटिंग an apple. तो सफरचंद खात आहे. राईट. तो सफरचंद खात आहे असं येईल इथं. तो सकाळी सफरचंद खात होता. ही वॉज इटिंग an apple इन दी मॉर्निंग. ठीक आहे काहीच. आता हे बघा, तो सफरचंद खात आहे. ही इज इटिंग an apple. तो आता सफरचंद खात आहे. ही इज इटिंग an apple नाऊ. ओके. तो सकाळी सफरचंद खात होता. ही वॉज इटिंग an apple इन दी मॉर्निंग. आणि लास्ट आहे तो सकाळी सफरचंद खात असेल. काय बरं? खात असेल. येस गाईज, राईट. हेल्पिंग वर्ब घ्यायचंय. कशाचं घ्यायचंय? टू बीचं घ्यायचंय. ठीक आहे. इथं काय? विल बी. ही विल बी इटिंग an apple in the morning. Okay guys. ठीक है. Is there any doubt? Is there any difficulty? नेक्स्ट टेन्स इज परफेक्ट टेन्स. ठीक आहे. परफेक्ट टेन्स मध्ये आता आपल्याला एक्झाम्पल घ्यायचे.
तुम्हाला माहितीये, तुम्हाला अगोदरच सांगितलंय मी. काय सांगितलंय? परफेक्ट टेन्स मध्ये आपल्याला टू हॅवचे हेल्पिंग वर्ड्स युज करावे लागतात आणि परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये आपल्याला टू हॅवचे हेल्पिंग वर्ड्स युज करावे लागतात. ठीक आहे. आता हे बघा, तो सफरचंद खात आहे असं पण घेतलं होतं. ठीक आहे. त्याने सकाळी सफरचंद खाल्लेलं आहे. ठीक आहे. त्याने सकाळी सफरचंद खाल्लेलं आहे किंवा खाल्ले आहे. ठीक आहे. आहे. काईल बरं, त्याने सकाळी सफरचंद खाल्ले आहे. येस गाय. V3 eaten subject plus helping verb of to have plus V3 plus object. ओके शुभा मॅम जस्ट राईट. काय मग इथं ही. आता जे काही टू हॅव च हेल्पिंग वर्ब काय येणार आहे? हॅज. ही हॅज इटन an apple in the मॉर्निंग. ठीक आहे. नेक्स्ट. त्याने सकाळी सफरचंद खाल्ले होते. त्याने सकाळी सफरचंद खाल्ले होते. येस गाईज, यू हॅव टू चेंज ओनली हेल्पिंग वर्ब हिअर. ठीक आहे. इथं हॅज आले प्रेझेंट टेन्स मध्ये, आता इथं काय येणार आहे? हॅड येणार आहे. ठीक आहे. हॅज आहे, होते. आता इथं काय होईल? ही हॅड इटन an apple in the morning. ठीक आहे. नेक्स्ट. त्याने सकाळी सफरचंद खाल्ले असेल. ठीक आहे. काय त्याने सकाळी सफरचंद खाल्ले असेल. येस गाईज. He will have eaten an apple in the morning. Okay, good. Anjali ma'am, that's right. Yes, Vanita ma'am, very good. Yes, Nutan ma'am, that's right. Very good, guys. Hmm. काय लिहिलं इथं? He will have eaten an apple in the morning. In the morning. ठीक है guys? चलो. Will have helping verb of to have. ठीक आहे. नेक्स्ट. आता आपल्याला बघायचंय बघा. नेक्स्ट काय बघायचंय? परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्येही आपल्याला टू हॅवचे हेल्पिंग वर्ड्स यूज करावं लागतात. ओके. हे बघा आता. त्याने, चलो आता हे तर वर्ड वाटेल ना एक्झाम्पल. तो सकाळपासून सफरचंद खात आलेला असेल. ठीक आहे. त्याच्या अगोदर आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये आपण सिन्स और फॉर यूज केला होता. ते कसं आणि कधी घ्यायचं हे आपल्याला बघायचंय. ठीक आहे. चलो. सिन्स कधी यूज करायचा आहे, फॉर कधी यूज करायचा आहे. ठीक आहे. आता हे बघा, सिन्स कधी यूज करायचंय, फॉर कधी यूज करायचंय, तुमच्या मनावर नाही, माझ्या मनावर नाहीये. ठीक आहे. आता हे बघा, जेव्हा तिथं स्टार्टिंग पिरियड गिव्हन असेल, स्टार्टिंग पिरियड, तेव्हा तुम्ही सिन्स यूज करणार आहात. ठीक आहे. आणि इथं जेव्हा एक्झॅक्ट ड्युरेशन दिलेलं असेल, एक्झॅक्ट ड्युरेशन, तर तुम्ही तिथं काय यूज करणार आहात? फॉर यूज करणार आहात. ठीक आहे. येस, व्हेरी गुड. म्हणजेच काय होईल बघा तिथं आता, स्टार्टिंग पिरियड म्हणजेच काय? सकाळपासून संध्याकाळपासून एक्झॅक्ट टाइम दिलेला असेल, तेव्हा तुम्हाला काय यूज करायचंय? तिथं सिन्स यूज करायचंय. ओके. म्हणजेच काय? सकाळपासून संध्याकाळपासून आणि काउंट केलेला टाइम नसतो तिथं. तिथं काउंटिंग नसते. ओके. इथं काउंटिंग असते. 2 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, 50 वर्ष, 50 तास. ठीक आहे. आता इथं काय येईल मग? फॉर एक्झाम्पल सिन्स मॉर्निंग. ठीक आहे. सिन्स चाइल्डहुड. ठीक आहे. सिन्स आफ्टरनून. सिन्स आफ्टरनून. सिन्स 1996, या वर्षापासून. ठीक आहे. आता इकडे काय येणार आहे? फॉर
2 इयर्स असं येऊ शकतं. फॉर 2 आवर्स असं येऊ शकतं. ठीक आहे. म्हणजेच काय, फॉर 2 डेज असं येऊ शकतं. म्हणजे इथं एक्झॅक्ट ड्युरेशन तुम्हाला गिव्हन असतो. ओके. ठीक आहे गाईज, आता आपल्याला एक्झाम्पल्स बघायचे डिरेक्टली. ओके. आता हे तर एक्झाम्पल बरोबर नाही वाटणार. तो सकाळपासून सफरचंद खात आलेला आहे. तो 2 तासापासून सफरचंद खात आलेला आहे असं घेता येईल का आपल्याला? नाही. ओके. हम्म. असं म्हणू शकतो, तो 2 मिनिटापासून सफरचंद खात आलेला आहे, तो 5 मिनिटापासून सफरचंद खात आलेला आहे. असं घ्यायचंय की वेगळं एक्झाम्पल घ्यायचंय? सांगा बरं. यू कॅन सजेस्ट मी गाईज. वेगळं घ्यायचंय, अनदर एक्झाम्पल, वेगळं वेगळं वेगळं. ठीक आहे. तो सकाळपासून फुटबॉल खेळत आलेला आहे. ठीक आहे. एक करता एखादी क्रिया करत आलेला आहे, करता एखादी क्रिया करत आलेला होता, करता एखादी क्रिया करत आलेला असेल. ओके. ही आहे परफेक्ट कंटिन्युअस टेन्सची ओळख. ओके. म्हणजेच काय बघा, परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मीन्स व्हॉट गाईज? करता ठराविक काळापासून एखादी क्रिया करत आलेला आहे, पण अद्याप ती क्रिया तशीच चालू आहे, अद्याप ती क्रिया संपलेली नाहीये. ठीक आहे. चलो. काय घ्यायचंय मग आपल्याला इथं? तो सकाळपासून फुटबॉल खेळत आलेला आहे. आलेला आहे. काय येईल आता सांगा बरं? सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब ऑफ टू हॅव प्लस बीन. दॅट्स रॉंग. कुणीतरी प्लेड केलंय. ठीक आहे. दॅट्स रॉंग. येस, पवार मॅम. राईट. सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब ऑफ टू हॅव प्लस बीन प्लस बिफोर प्लस ऑब्जेक्ट प्लस सिन्स और फॉर प्लस टाइम. ठीक आहे. काय येईल मग आता इथं? सब्जेक्ट काय आहे? ही. ठीक आहे. ही हॅज, नंतर बीन. ठीक आहे. खेळत म्हणजेच काय? प्लेइंग. ही हॅज बीन प्लेइंग फुटबॉल. ओके. नाव व्हॉट यू हॅव टू टेक हिअर गाईज? काय घ्यावं लागतं इथे तुम्हाला? येस. सकाळपासून. सकाळपासून काही त्यांनी दिले का? 2 तासापासून, 4 तासापासून, 50 वर्षांपासून? नाही. त्यांनी सकाळपासून स्टार्टिंग पिरियड दिलाय, त्यांनी एक्झॅक्ट ड्युरेशन दिलाय का? नाही दिलाय. त्यामुळे तुम्हाला इथं काय घ्यावं लागणार आहे? दॅट्स व्हाय यू हॅव टू टेक ऑन हिअर सिन्स. ही हॅज बीन प्लेइंग फुटबॉल सिन्स मॉर्निंग. नेक्स्ट. तो 2 तासांपासून फुटबॉल खेळत आलेला होता. ठीक आहे. तो 2 तासांपासून फुटबॉल खेळत आलेला होता. व्हॉट विल बी द आन्सर गाइस? येस. शुभा मॅम, दॅट्स रॉंग. गायत्री मॅम, दॅट्स राईट. हा, नितोल मॅम, येस. साक्षी मॅम, येस. गुड गाइस. काय येणार आहे इथं? ही हॅड बीन. यू हॅव टू चेंज हिअर ओनली हेल्पिंग वर्ब. ओके. ही आता इथं प्रेझेंट टेन्स असल्यामुळे हॅज आलाय, इथं पास्ट टेन्स असल्यामुळे हॅड येणार आहे. काय मग इथं? ही हॅड बीन. ठीक आहे. प्लेइंग फुटबॉल. ओके. आता मात्र इथं काय आलंय? 2 तासांपासून. इथं काय आलंय? सकाळपासून. इथं आलंय सिन्स, सो यू हॅव टू टेक हिअर फॉर. 2 तासांपासून त्यांनी काय दिलंय? एक्झॅक्ट ड्युरेशन दिलाय, कालावधी दिलाय, पिरियड दिलाय, जसं काही त्यांना काउंट केलाय. राईट. काय मग आता इथं? फुटबॉल फॉर 2 आवर्स. ठीक आहे. नेक्स्ट. तो तो 2 वर्षांपासून फुटबॉल खेळत आलेला असेल. आलेला असेल. काही बरं काय जातं? तो 2 वर्षांपासून फुटबॉल खेळत आलेला असेल. येस नूतन मॅम. दॅट्स राईट गाईज. ही विल हॅव बीन प्लेइंग फुटबॉल फॉर 2 इयर्स. बीन प्लेइंग फुटबॉल फॉर 2 इयर्स. ठीक है गाइस, चलो. ओके. इज देयर एनी डाउट?
Yes, 100%. I will share photo with you. Okay? Is there any doubt? Is there any difficulty? चलो guys, thank you so much to all of you. परफेक्ट जाता है. Good.